थिबा पॅलेस. तर छान वाटलं मित्रांनो. बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे थिबा राजवाडा व्हिडिओ. चला तर मग आम्ही आता आलेलो आहोत ते थिबा पॅलेसला. तर हे आहे थिबा पॅलेस. तर मित्रांनो आता आपण ते पाहणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आलो थिबा राजवाडा आणि थिबा पॅलेस. तर त्याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर थिबा राजवाडा हा ब्रह्मदेशाच्या अतांच म्यानमार थिबा मीन नावाच्या राजाला नजरकैद ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी 1910 मध्ये करण्यात आली. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत. राजवाड्यात सुंदर बांधकाम छप्पर असलेले 3 मजली रचना आहे. सुंदर कोरीवकाम असलेल्या अर्धपरिमिती लाकडी खिडक्या या संरचनेचे मुख्य आकर्षण आहे. पहिल्या मजल्यावर संगमेश्वरी मजल्यासह एक नृत्य कक्ष आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्मृतीत केली आहे. ही मूर्ती राजा थिबा याने भारतात आणली होती. या ठिकाणापासून दिसणारे सोमेश्वर नदीखाडी, भाट्य समुद्र किनारा अतिशय मनमोहक आहेत. हे ठिकाण सुंदर सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे. तर थिबा पॅलेस पाहण्यासाठी आणि थिबा राजवाडा पाहण्यासाठी जी वेळ आहे ती सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते. त्यामुळं इथे आपण जर आलात तर पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर आम्ही मस्त इथे वाटलं, आम्ही पाहिलं सर्व. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत ते म्हणजे थिबा पॉईंटला. त्याच्या आधी आम्ही रेस्टॉरंटला जाणार आहोत कारण भूक लागले, जेवणार. त्यानंतर आम्ही थिबा पॉईंटला जाणार आहोत. आम्ही आता व्हेज ट्रीट इथं आता आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. तर आता इथे आम्ही जेवणार आणि निघणार आहोत. तर चला तर मग जेवण घेतो आम्ही. या तुम्ही सुद्धा. तर मित्रांनो थिबा पॅलेस थिबा राजवाडा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.